म्हणजे या ठिकाणी काटकर साहेब आहेत, मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त आमचे विमलवार साहेब आहेत, आमचे कुसेकर साहेब आहेत जे RTOचे आपल्या MSRTCचे प्रमुख आहेत. तर सर्व अधिकाऱ्यांसह आम्ही भाईंदर पश्चिमेतील जी ST महामंडळाची जागा आहे त्या जागेची पाहणी केली. जो थोडासा बस स्टॉपच्या बाजूचं जे स्ट्रक्चर होतं त्याची पाहणी केली आणि ह्या पाहणी केल्यानंतर बऱ्याच वर्षापासून ST महामंडळाची जी जागा आहे मीरा भाईंदर महापालिकेनं मागितली होती, परंतु अद्यापपर्यंत त्यावर निर्णय झाला नव्हता. त्यामुळे आज काही धोरणात्मक निर्णय आम्ही आजच्या बैठकीमध्ये घेतलेले आहे. अधिकृतरित्या बैठक असल्या कारणानं ह्या बैठकीतले निर्णय जे आहेत ते अंतिम आहेत. प्रामुख्यानं मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील ST महामंडळाची जी जागा आहे ती जागा तर भरपूर मोठ्या प्रमाणात जवळजवळ 40,000 मीटर आहे, पण CRZनं बाधित होत असल्याकारणानं त्यातील 7,400 मीटरची जी जागा आहे त्या जागेवरच फक्त आम्ही बांधकाम करू शकतो. आणि आजच्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की ST महामंडळाची 7,400 मीटरची जागा ही महानगरपालिकेनं डेव्हलप करावी, महापालिकेनं त्यासाठी खर्च करावा आणि त्यातील 50% जागा म्हणजे 80,000 स्क्वेअर फुटाचं जे बांधकाम मिळणार आहे त्यातील 50% जी जागा आहे ती आम्ही मीरा भाईंदर महानगरपालिकेला त्यांच्या मालकीची म्हणून आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत 60 वर्षाच्या लीजवर. परंतु त्या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेनं मच्छी मार्केट चालू करावं, कारण उत्तनच्या आमच्या मच्छी बांधवांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती की मच्छी मार्केट हवं आहे आणि मच्छी मार्केटला उत्तेजन द्यावं. त्यामुळे तिथे एअर कंडिशन मच्छी मार्केट निर्माण करण्यासाठी आम्ही ती जागा उपलब्ध करून देतोय. उरलेली 40,000 स्क्वेअर फूटची जागा आहे त्यामध्ये RTOचं एक कार्यालय आणि त्याचबरोबर आमच्या ST महामंडळाच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत बसेससाठी पार्किंगपासून ते कार्यालयापासून ते स्टाफ रूम आणि इतर सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या 40,000 फुटामध्ये असतील. पार्किंगची पूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल, चार्जिंग स्टेशन त्या ठिकाणी असेल आणि एक अतिशय चांगली कमर्शियल इमारत आम्ही त्या ठिकाणी बांधणार आहोत. त्याचा खर्च अपेक्षित साधारण 136 कोटी रुपये. त्याचा काही खर्च हा मीरा भाईंदर महानगरपालिका करणार आहे आणि काही खर्च आम्ही शासनाला विनंती करणार आहोत की तो शासनानं खर्च करावा. मीरा भाईंदर महापालिकेकडे 30 कोटी रुपयाचा निधी हा मच्छी मार्केटसाठी उपलब्धही झाला होता, परंतु जागा त्यावेळेस नसल्याकारणानं तो निधी परत गेला. तर तो निधी आणि अजूनही काही उर्वरित निधी आम्ही राज्य शासनाकडनं घेऊन येऊ आणि ही इमारत लवकरात लवकर बनवू, जेणेकरून ST महामंडळ, मीरा भाईंदर महापालिका आणि RTO ह्या तिन्ही ज्या संस्था आहेत शासकीय त्या संस्थांमध्ये लोकांना किंवा प्रवाशांना ज्या काही सुविधा पाहिजे त्या उपलब्ध असतील. आमच्या ST कर्मचाऱ्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध होतील. ह्याच बैठकीमध्ये फार अजून मोठा निर्णय झाला की महाराष्ट्रातील सर्व महापालिका स्तरावर RTOचं केंद्र व्हावं. म्हणजे आताही उपकेंद्र आमचं आहे जे आता JP इन्फ्राकडे आपण काही वर्षापूर्वी बनवलं होतं, परंतु पूर्णतः अद्ययावत असं उपकेंद्र हे पूर्ण महापालिका स्तरावर व्हावं, कारण 15 लाख लोकसंख्या शहराची झालेली आहे आणि प्रत्येक राज्यातील महापालिका क्षेत्रामध्ये ही लोकसंख्या किमान 8 ते 10 लाखाच्या पुढेच गेलेली आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पूर्वी कसं असायचं की जिल्हास्तरीय उपकेंद्र असायचं, जेणेकरून जे काही पासेस किंवा ज्या काही गोष्टी आहेत RTO रिलेटेड त्या जिल्ह्याच्या ठिकाणी व्हायच्या. आता तसं न करता आम्ही महापालिका स्तरावर हे उपकेंद्र व्हावं असं आमचं मत ठरलं आणि तसा निर्णय आम्ही घेतला, जेणेकरून मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्राची जी वाढती लोकसंख्या आहे त्याचा विचार करता पूर्णतः उपकेंद्र हे मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये असावं आणि सगळे काही आमचं RTOचं कार्यालयच पूर्णतः हे मीरा भाईंदरमध्ये येईल. त्यासाठी उत्तन येथे 9,700 मीटरची जागा जी आम्ही महसूल खात्यांकडे मागितली होती, आमचे तहसीलदार गौंड साहेब या ठिकाणी आहेत, जिल्हाधिकारी शिंगारे साहेबांना सुद्धा मी विनंती केली. गेल्या अनेक महिन्यांपासून आमच्या हेमलता पाटील आणि RTOचे अधिकारी त्यासाठी पाठपुरावा करत होते. आज शिंगारे साहेबांनी मान्य केलं आणि ताबडतोब तो अहवाल त्यांच्याकडे गेल्यामुळे आम्हाला ती 9,700 मीटरची उत्तनची जागा ही RTOच्या ताब्यात म्हणजे आमच्या ताब्यात मिळणार आहे आणि त्या ठिकाणी सर्व पासिंग आणि आता जी JP इन्फ्राच्या समोर आम्ही 60 मीटर रस्त्यावर पासिंग किंवा इतर गोष्टींसाठी ती जागा वापरतो ती न करता उत्तनला आमचं पूर्ण RTOचं पूर्ण ऑफिस कार्यालयापासून सगळ्या काही सुविधा ज्या आहे RTOच्या त्या उत्तन येथे होतील. ती जागा आमच्या स्वतःच्या मालकीची
आम्हाला मिळालेली आहे। त्यामुळे अशा प्रकारचे हे धोरणात्मक निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतलेले आहे आणि त्याला लवकरात लवकर मंजुरी मिळून आम्ही साधारणतः भाईंदर पश्चिमेचं जे कार्यालय म्हणजे मच्छी मार्केट आणि MSRTCचं कार्यालय म्हणजे ST महामंडळाचं कार्यालय ह्याच्या इमारतीचं काम आम्ही लवकरच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 1, 2 ते 3 महिन्यामध्ये भूमिपूजन त्याचं करून कामाला सुरुवात करू। जी CRZ वन्य बाधित असलेली जागा आहे त्याची पण आम्ही परवानगी भविष्यामध्ये पर्यावरण खात्याकडे मागू आणि पर्यावरण खात्यानं परमिशन दिल्यानंतर त्या ठिकाणीचं कॉन्क्रिटीकरण करून त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पार्किंगची व्यवस्था करू। ही जी जागा आम्ही बनवणार आहोत जी ST महामंडळाची जी जागा आहे 80,000 स्क्वेअर फुटाची त्याच्यामध्ये पार्किंग प्लाझाही करणार आम्ही आहोत जेणेकरून त्या पार्किंग प्लाझाचा फायदा मीरा भाईंदर शहरामध्ये स्टेशन समोर असल्याकारणाने जी काही प्रवासी येतील त्या प्रवाशांना त्या ठिकाणी पार्किंग करता येईल। ते पे अँड पार्किंग राहील, ते काही मोफत कुणालाही मिळणार नाही, परंतु पे अँड पार्किंगची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना सुद्धा त्याचा फायदा होईल। सर, वसईचं जे RTO कार्यालय आहे त्याचं भूमिपूजन झालंय परंतु अद्याप तिकडे आपण आता सध्या मीरा भाईंदरचा विषय संपूर्ण नंतर मग वसईचा मीरा भाईंदर शहर के जनता को मैं खुशखबरी देना चाहता हूं क्योंकि इसी मीरा भाईंदर शहर ने मुझे 1, 2 बार नहीं 3 बार नहीं बल्कि 4 बार विधायक के तौर पे महाराष्ट्र विधानसभा में उनका प्रतिनिधित्व करने भेजा और आज तो मैं परिवहन मंत्री के तौर पे इस शहर में आया हूँ और जैसे ही आया तो हमारी जो दुरावस्था है ST स्टैंड की और साथ ही में हमारी ST महामंडल की जो भाईंदर पश्चिम की जगह है उसके बारे में निर्णय लेने के लिए ये अधिकृत बैठक यहाँ पे बुलाई गई। हमारे जो मीरा भाईंदर कॉरपोरेशन के कमिश्नर साहब है संजय काटकर जी वो है, हमारे RTO के प्रमुख है, हमारे ST महामंडल के प्रमुख है, हमारे तहसीलदार हैं, सभी लोग यहाँ पे उपस्थित हैं और इनकी सभी के उपस्थिति में एक बैठक ली गई है। उस बैठक में जो ST स्टैंड की जगह जो है वो स्ट्रक्चर की जो परिस्थिति खराब है उसमें हम तुरंत वो तोड़ के हम वहाँ पे कंटेनर बिठा रहे जिसकी वजह से वो कंडक्टर ड्राइवर वहाँ पे अच्छी तरह से बैठ सके और वो कंटेनर में टॉयलेट और बाकी की जो पानी की सुविधा है सुविधा भी उपलब्ध हम करके देने वाले हैं। उसके बाद में जो हमारी ST महामंडल की जगह है करीबन 40,000 मीटर से ज़्यादा है मगर उसमें से सिर्फ 7,400 मीटर की जो जगह है वो कंस्ट्रक्शन करने अनुकूल है क्योंकि उन्होंने सभी जगह जो है वो CRZ से बाधित होती है। तो हम 7,400 मीटर की जो जगह है उसमें 80,000 फुट का कंस्ट्रक्शन हम कर रहे हैं। उसमें सिर्फ 50% जो कंस्ट्रक्शन एरिया है हमारे ST महामंडल को मिलेगा और 50% जो है मीरा भाईंदर कॉरपोरेशन को मिलेगा। जो 50% जगह है उसमें AC मार्केट क्योंकि उत्तन ये मच्छी मार लोग जो है बड़े पैमाने पे हमारे उत्तन के लोग यहाँ पे रहते हैं तो उनको बहुत सालों से उनकी मांग थी कि अच्छे हमारी जो मछलियाँ हैं उनको मार्केट मिलने के लिए अच्छा मार्केट का निर्माण होना चाहिए। तो हम 40,000 स्क्वायर फुट में मार्केट बना रहे और उसके लिए पूरे 80,000 स्क्वायर फुट का जो बांधकाम है और जो बस डिपो है उसको 136 करोड़ रुपए का खर्चा अपेक्षित है। जो हम कुछ पैसा जो है मीरा भाईंदर कॉरपोरेशन करेगी और कुछ पैसा जो है हम मच्छी मार्केट के लिए 30 करोड़ जो आया है वो वापस लेके आएंगे और कुछ हम लोग राज्य शासन से मांगेंगे और वो जल्दी से जल्दी इमारत पूरी करेंगे। तो उसका 2 से 3 महीने में काम चालू हो जाएगा। तुरंत उसके नक्शे वगैरह जो है वो रिक्वायरमेंट हमारी ST महामंडल की और कॉरपोरेशन की देखते हुए हम लोग 2-3 महीने में काम को शुरुआत कर देंगे। साथ ही में जो RTO के लिए जगह चाहिए था, हमारे भीमलवार साहब ने बोला था कि RTO के लिए हर शहर में जगह होनी चाहिए। तो हमने तहसीलदार से और हमारे कलेक्टर साहब से मांग की थी तो वो भी मांग हमारी पूरी होगी। 9,700 मीटर की जगह हमें तुरंत कलेक्टर साहब ट्रांसफ़र करके दे रहे हैं हमारे डिपार्टमेंट के नाम पे। तो महाराष्ट्र में हर महानगर पालिका क्षेत्र में RTO का उपकेंद्र यानी RTO का ऑफिस होना चाहिए। उसी तरह जैसे कुछ कामों के लिए हमें ठाणे जाना पड़ता है तो अभी ठाणे जाने की जरूरत नहीं है। जैसी वो जगह हमें मिल जाएगी वहाँ पे हम RTO का पूरा ट्रैक वगैरह जो भी कार्यालय है वो बना के हम पूरी की पूरी सुविधा जो है मीरा भाईंदर शहर के लोगों को मीरा भाईंदर में ही दे देंगे।
मच्छी मार्केट की समस्या पूरी हो जाएगी। आरटीओ का केंद्र भी यहाँ पे हो जाएगा। जो हमारे लोग हैं पार्किंग नहीं मिलती है स्टेशन का परिसर होने के वजह से, उन लोगों को ये जो जगह हो जाएगी उसमें हम 2-3 माले की पार्किंग की सुविधा भी रखने वाले हैं, पे एंड पार्क, ताकि अगर किसी को गाड़ियाँ पार्क करनी है तो पार्किंग भी वहाँ पे वो कर पाएंगे। तो इसी तरह से सभी लोगों की भावना देखते हुए, विचार देखते हुए आज जो अधिकृत बैठक बुलाई है, वो बैठक में बहुत ही अच्छे निर्णय हो गए। आरटीओ को जगह मिल गई है, मीरा भाईंदर कॉरपोरेशन को जगह मिल गया, और साथ ही में हमारी एसटी महामंडल की जो जगह है बहुत सालों से ऐसी ही पड़ी थी, अतिक्रमण हो रहे थे, मैंग्रोव्स बढ़ रहे थे, तो आज उसका भी निर्णय लेते हुए हमने ये धोरणात्मक ले लिया और आगे के 2-3 महीने में हम इसका काम भी शुरुआत कर देंगे। सर, बतौर मंत्री शपथ के साथ ही आपकी स्पीड तो 180 डिग्री चल रही है सर, 240 180 से स्पीड। लेकिन मीरा भाईंदर महानगर पालिका की कार्यशैली, कई योजना ले लो सर, चाहे वो VSUP योजना हो, चाहे वो भुआरी गटर, तो उस पर आपका क्या ध्यान रहेगा सर? खास आपकी स्पीड नो डाउट एज ए शपथ लेते ही 180 की स्पीड से चल रहे हो, मैक्सिमम स्पीड। आप मुझे टाइम नहीं देते हो। मैंने क्या बोला, आपके साथ मेरे को 8 घंटा बैठना है। पालिका की कार्यशैली, वो पुरानी सब योजनाओं को याद कर लो सर। अभी मैं परिवहन का अभी खत्म करेंगे, फिर आपके साथ जुड़ी हुई है सर। सुनो ना, अभी परिवहन का हम ट्रांसपोर्ट का बात करके उसके तरफ आएंगे। ले लो भाई, ले लो, आगे का बोलो। उनके साथ हमारी दोस्ती है। नहीं, देखिए 2-3 महीने में काम चालू करने वाला है। आपको पता है मेरा स्पीड, इतने सालों से देख रहे, तो मैंने टारगेट दे दिया है मैक्सिमम 2 साल के अंदर पूरा करना है। क्योंकि हमें जब शपथ दी है तो बोला 2.5 साल हम देंगे, तो हाँ, तो मेरे 2.5 साल के कार्यकाल में वो होना चाहिए। सर मेरा एक प्रश्न है सर, प्रश्न ये है कि तेजी से विकास तो हमारे शहर में हो रहा है, उसी तेजी से प्रदूषण भी बढ़ रहा है, चाहे MMRD का हो जाए, चाहे 7 ये हकीकत है। पूरे महाराष्ट्र में ये परिस्थिति हो रही है और उसके लिए अलग अलग जगह पे अलग अलग कारण है। और सर गोरबंदर से लेकर पूरा भाईंदर तक जो आधे अधूरे रोड है, जो जिनसे सीमेंट उड़ रहा है, आधे अधूरे रोड है, हमारे RMC के प्लांट है, जो कंस्ट्रक्शन हमारे एरिया में जो ज्यादा चल रही है, डेवलपर जो ये उसकी बहुत सारी चीजें हैं। तो मैं काटकर साहब को भी बोलूँगा उसके ऊपर जो भी है। हाँ, 3 तारखेला आपण सर्व डेव्हलपर, सर्व कॉन्ट्रॅक्टर, MMRDची, आमची, पुन्हा पाईपलाईनची, त्यानंतर RMC प्लांटवाले यांची सगळी गोष्टी मीटिंग घेऊन SOP देऊन तो करेंगे। हाँ, बोला। और किसी को कुछ सवाल है? जो काम रुके वो अरे बाबा, परिवहन के बारे में परिवहन विभागाच्या ज्या गाड्या आता फ्रिक्वेन्सी आहे ह्या फार कमी आहेत, लोकांची मागणी आहे की त्या वाढाव्या, तर त्यासाठी आपण 100% प्रयत्न करणार। प्रामुख्यानं पूर्ण आमचा एसटी महामंडळाच्या वतीनं, आता कुसेकर साहेब सुद्धा थोडंसं तुम्हाला सांगतीलच, याची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक ठिकाणी गाड्यांची मागणी जास्त आहे। येतानाच आम्हाला शिवेंद्रराजे भोसले जे PWDचे मिनिस्टर आहे त्यांची पण मागणी होती की आम्हाला 9 मीटरच्या गाड्या ह्या सातारासाठी द्या। प्रत्येक शहरामध्ये ही लोकसंख्या वाढते राज्याची आणि त्यानुसार मागणी वाढते। आम्ही लवकरच म्हणजे ह्या 24 आणि 25 या 2 वर्षामध्ये आपण साधारणतः 5000 इलेक्ट्रिक बस आपण घेण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर डिझेलच्या ज्या काही आम्ही बसेसची मागणी केली आहे त्यासुद्धा 3,000-2,500च्या आसपास आहे। त्यामुळे ह्या ज्या बसेस आहेत 2,500 त्या येतील आणि 5,000 इलेक्ट्रिकच्या येतील। जेवढ्या लोकांच्या मागण्या आहेत त्यामध्ये आम्ही त्यांची पूर्तता करणार आहोत। त्याचं एक अनुसरण आहे की ऑनलाईन जे रजिस्टर केलं जातं, ज्या बसेससाठी तिकीट बुक केलं जातं, ती सिस्टम कधीतरी बंद असते मीरा भाईंदरमध्ये, आणि दुसरं कसं अधिकारी 3च्या नंतर हा अवेलेबल नसतो, तर मला तक्रारी सांगितलं ना, ते जरा बघा लगेच। नाही, ते 3 नाही, ते किमान संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत साहेब, कारण स्टेशनच्या समोरचा एरिया आहे। आपल्या इकडे मीरा भाईंदरचे आहेत का कोणी अधिकारी आता याचे बोलवलेत का? कोण आहे इथलं? जरा बघ रे, हा बोलाव त्यांना जरा, आत्ताच इन्स्ट्रक्शन देऊन टाकू आपण की संध्याकाळी, कारण स्टेशनच्या समोरचा एरिया आहे, बोलावं लागेल। सर जोशी ना, त्यांना बोलाव जरा। सर, परिवहन मंत्री झाल्या तुम्ही कामगारांचा विषय जो हाताळलेला आहे, कारण आतापर्यंत जेवढे कामगार हे परिवहन मंत्री झाले त्यांनी कधीही कामगारांविषयी बोलले नाही। बघा, मी तुम्हाला सांगतो, अजून कामगारांच्या विषयाला मी हात घातलेला नाही, परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो। बघा, एसटी कामगार आहे बिचारा, गेले अनेक वर्षापासून 1940ची ही एसटी हो, म्हणजे 2-2, 3-3 पिढ्या एसटी महामंडळामध्ये काम करणारेच आमचे कर्मचारी आहेत। आम्हाला प्रवाशांना जर सुविधा द्यायच्या असेल
तरी आमच्या कामगारांना विश्वासात घेऊन त्यांना सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांच्याकडूनच आम्हाला प्रवाशांना सुविधा द्यायच्या आहेत. त्यामुळे ज्या गेल्या वर्षीच जर तुम्ही बघितलं तर एसटीचा जो संप झाला होता त्या संपामध्ये आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या जे नातेवाईक आहेत, महिला आहेत आणि त्यांच्या ज्या भावना आहेत किंवा व्यथा आहेत त्या बघितल्यानंतर आम्हालाही असं वाटतं की हे पुरोगामी राज्य आहे, एवढं प्रगतशील राज्य, आणि ह्या राज्यामध्ये आमच्या एसटी कामगारांना जर आम्ही न्याय देऊ शकत नसेल तर ते चुकीचे आहे. त्यामुळे एसटी कामगारांना विश्वास घेऊन त्यांना न्याय देऊन त्यांच्या मागण्यांची पूर्तता करून जो योग्य असेल त्यांची पूर्तता करून आम्ही प्रवाशांना सुविधा देणार आहोत. सर, ये डंपर और क्रेन चलाए जाते हैं जिससे कई हादसे हो रहे हैं सर, उन पे आप कुछ लगाम लगाओ सर? नहीं, वो तो परिवहन डिपार्टमेंट का हमारे आरटीओ परिवहनचे अधिकारी आले होते. नाही आधी यांचं हे बघा नाही तो 3 वाजेपर्यंतचा जो 3 वाजता आपली विंडो बंद होते. आजच तुम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन द्या, सोमवारपासून ती विंडो स्टेशनच्या समोर आहे त्यामुळे 8 ते 9 वाजेपर्यंत चालू झाली पाहिजे. सोमवारी नाही, माझं म्हणणं आजपासूनच चालू करा. 2 शिफ्ट मध्ये चालू करतो पूर्ण. 2 शिफ्ट मध्ये पूर्ण किती वाजेपर्यंत चालू राहील? सकाळी 6 ते 2, 2 ते 10. 10 वाजेपर्यंत चालू सर, राहील. मीरा भाईंदर आजच चालू झालं, इन्स्ट्रक्शन देऊन टाका. सर, मीरा भाईंदर शहर में बाहर के आने वाली बड़ी गाड़ियाँ जो इलीगल तरीके से आती बस हैं, ना मैडम तुम या रेती की गाड़ियाँ हो, इस तरह की गाड़ियाँ बहुत ज्यादा आ रही है, तो उनके ऊपर किस तरह का कंट्रोल होगा शहर में? देखिए, जो गाड़ियाँ इलीगल आती है वो हर मतलब जहाँ पे हमें जानकारी होती है वहीं पे हम उनको कार्रवाई करते हैं. वहाँ पर महसूल विभाग भी कार्रवाई करता है. और जो गाड़ियाँ बाहर के राज्यों से आती है उसको बॉर्डर चेक पोस्ट पर चेक किया जाता है हर गाड़ी को. लेकिन उनको रोका नहीं जाता, वो बिना आ जाते अपने आप ही अंदर शहर में, कभी भी कोई भी वक्त में आते हैं, जिनकी वजह से प्रदूषण भी ज्यादा होता है. नहीं, ऐसे आप अगर कोई स्पेसिफिक बताएंगे तो हम उसकी कार्रवाई करते हैं. अभी लेकिन मीरा जो भाईंदर जो शहर में आती है बॉर्डर चेक पोस्ट से गाड़ी उसके सबकी बिल्टी रहती है, उसका पर्टिकुलर किसी की कंप्लेंट हो जाए तो बताना मुझे. अभी सर आंदोलन हो गया है 2 बार लोगों का. मीरा भाईंदर शहर में अग्निशमन दल के आगे से जो रोड जा रहा है मीरा रोड बढ़ने के लिए, रोज के हजारों गाड़ियां वहाँ पे आ रही है सर. ठीक है, हजारों गाड़ियां. लक्ष्य गाड़ियाँ तो आना, हम गाड़ियों को तो नहीं रोकते ना. अगर जो बोलते कि गाड़ी में रेती आ रही है तो वो फिर पुलिस डिपार्टमेंट का काम है, रेवेन्यू जो हम उसमें बढ़ने के तुम्ही लिए नाही एक मिनिट साहेब, तुम्ही पण जरा लक्ष घाला ह्या गाड्या. तहसीलदार को भी मैं तहसीलदार को इंस्ट्रक्शन दे हाँ. ठीक है. दुसरा होने के लिए अभी उनकी कार्रवाई नहीं होती है. बोलो. बस थँक्यू. सर, एक क्वेश्चन. हाँ बोलो. सर, आरटीओ के अंदर तमाम हजारों गाड़ियां जो है भंगार के रूप में सड़ गई है. महाराष्ट्र सरकार उस पर नजर डालेगी? नहीं, ये बात बराबर है. अच्छा हो गया आपने मेरे को बोला. साहेब, परवाच्या दिवशी मी पनवेल एसटी स्टँडला जेव्हा गेलो तेव्हा मी बघितलं की त्या पूर्ण बाहेर जप्त केलेल्या गाड्या एसटी स्टँडमध्ये तुम्ही आणून ठेवलेल्या आहेत. साहेब, हे बरोबर नाही. माझं काय म्हणणं, काहीतरी ते नियमावली करा तुम्ही. आपलं काय, आपले डेपो किंवा आपले आगार आहेत म्हणून तिकडे जागा ते साहेब ताबडतोब 1 महिन्याच्या आम्ही 2 महिन्यात ऑप्शन करणार आहे. आता आपले रजिस्टर स्क्रॅपिंग सेंटर जे होते ते तयार नव्हते. संपत हो, मार्चच्या अगोदर ते संपलं पाहिजे. 2 महिन्यामध्ये आम्ही त्याचा ऑप्शन करणार. ठीक आहे, ओके. अभी स्टेप मुझे अभी तो आज 5वां ही दिन है मेरा. ठाणे बसताना काय ना कधीच वेळापत्रकानुसार गाडी सुटत नाही. अनेक वर्ष तक्रारी करतात. ही तुमची जी तक्रार आहे ना ती फक्त ठाणे नाहीये. तुमची तक्रार महाराष्ट्रातल्या प्रत्येक बस स्थानकामध्ये, प्रत्येक एसटी जिकडे जिकडे जाते तिकडे आपण मार्ग त्याच्यावर काढतोय. नाही, तुमचं ठाणे असेल तरी माझं महाराष्ट्र आहे ना आता. त्यामुळे माझं असं म्हणणं सगळीकडे तीच तक्रार आहे. आपण बघूया आता. मला त्याच तक्रारी सगळीकडे जे मी आता आगाराची पाहणी करतोय सगळ्या तक्रारी तशाच आहेत. ठीक आहे, आपण करू मार्ग काढू. थँक्यू व्हेरी मच. ते प्रिंटवाले जे आहेत